बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23 तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्यासह 7 उमेदवार निवडणूक रिंगणात। सामान्य प्रशासन विभागाकडून दोन्ही मतदारसंघांमध्ये कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। शरद पवार यांना उद्देशून सुनेत्रा पवार यांचे ट्विट। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात शरद पवार यांचे योगदान प्रेरणादायी। प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार साहेब मतदान करू शकणार नाही। शरद पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावे ही प्रार्थना, असाही उल्लेख। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर विभागवार चर्चा। कोर कमिटीनं निवडलेली नावं दिल्लीत पक्षश्रेष्ठींना पाठवली जाणार। भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलीस गुन्हा दाखल करणार। मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती, मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करणार। मोर्चावेळी ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर झाला होता। मंत्री गिरीश महाजन यांची मोर्चात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया। मोर्चा असल्यावर अशा गोष्टी होतात, यापुढे काळजी घेऊ, महाजनांचं उत्तर। केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख करणं भोवलं। 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना आदेश। पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी अपशब्द वापरले। राहुल गांधींसोबत राहून खरगेंचीही भाषा बिघडली। खरगेंनी मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानंतर अमित शहांची टीका। सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो। खरगेंनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। राज्यात 50 आमदारांचे प्रस्ताव दडपल्याचा आरोप। विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ। आमदारांना न्याय कसा मिळणार? विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांचा सवाल। बीड कारागृहात कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि गुन्ह्यातील इतर आरोपी शंकर शेपकडून एका कैद्याला मारहाण। कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर। कराड गँगच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक। गोळ्या घालायचं लांब राहिलं, मला फक्त बघूनच जा। उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात हेही समजेल, जरांगेंची प्रतिक्रिया। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्जवर सुनावणी। जामीन अर्ज फेटाळण्यात आला। राहता सत्र न्यायालयात निकाल। तब्बल 1.25 तास चालला होता युक्तिवाद। कल्पना खरातच्या अडचणीत वाढ। अशोक खरातच्या पत्नीला अटक करा, तृप्ती देसाईंची मागणी। कल्पना खरातचा अनेक व्यवहारांमध्ये संबंध आहे, तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया। टीसीएस प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल। 2 तारखेला सुनावणी। नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस। धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी, मात्र पुराव्यानभावी कारवाईत अडचणी। धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडवर। आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज। आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही, कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचा इशारा। नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणात फॉरेन फंडिंगचं कनेक्शन। अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती समोर। आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचे ढोंग करत फसवणूक केल्याचा आरोप। 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल। कोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक। वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। नेस्को प्रकरणातली 11वी अटक। संबंधित महिला उल्हासनगरची रहिवासी। रत्नागिरीच्या खेडमध्ये महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 68 लाख रुपये उकळले। महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। सौदी अरेबियात वास्तव्यास असलेल्या आरोपीला मुंबईतून अटक। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा। मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचं नाव विखेंनी घालवलं। मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं। मनोज जरांगे पाटील यांची मागणी। माझे सहकारी विरोधी पक्षात राहुल गांधींशी चांगले संबंध। महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी जबाबदारी दिल्यास राहुल गांधींशी बोलणार। महिला आरक्षणावरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय संघर्ष। मेहता यांनी जनता दरबारात सरनाईक यांना लक्ष्य केलं। चेना गावातील 310 झाडांची कत्तल आणि कागदपत्रात फेरफार केल्याचा मेहता यांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये एका सरपंचानं जिवंतपणीचा आपला दशक्रिया विधी करत पिंडदान केलं। अंधश्रद्धेला तिलांजली देण्यासाठी नेवासाच्या चौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच दशक्रिया विधी घातला।
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी-तुमरी. कार्यकर्त्यांची चक्क पालिका आवारातच घुसखोरी. दरम्यान वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची बागेश्वर धामला भेट. गवई यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा ज्योतिरादित्य यांच्यासह बागेश्वर बालाजीचं दर्शन घेतलं. दोन भाजप नेत्यांच्या कारखान्याचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. गणेशनगर साखर कारखाना आणि डॉ. विखे पाटील साखर कारखाना यांच्यातील कायदेशीर संघर्ष सुप्रीम कोर्टात. गणेशनगर कारखान्याला नोटीस बजावली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना अटकपूर्व जामीन मंजूर. अंजनगावात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात दिलासा. महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात तणाव निर्माण झाला होता. ईडीकडून महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेशमध्ये 13 ठिकाणी छापे. राजेश्वर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात ईडीकडून तपास. 1400 कोटींची रक्कम परदेशात पळवल्याचा आरोप. 200 कोटी सहकारी संस्थांमधून 250 कोटी बुलियन ट्रेडर्स मार्फत फिरवले. कथित मिठी नदी गाळुपसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. सत्र न्यायालयानं 2 वेळा केतन कदमचा जामीन अर्ज फेटाळला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द. याआधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता. जळगावच्या भुसावळमधील नगरसेविकेच्या अपात्रता प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून बनावट शिक्क्यांचा वापर करत बनावट पत्र सादर केल्याचा प्रकार. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणास गती. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं पालिकेचं टार्गेट. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामांना गती.